मी आता छानपैकी असा हा तवा घेऊन आलेला आहे। अगदी 50 रुपयाला आहे हा तवा। तर आता मी हा तवा घेतलेला आहे, तवा म्हणू शकता किंवा खोलगट असा, यामध्ये भाजी सुद्धा करू शकतो आपण। तर आता मी यामध्ये घमिल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता कितपत पाणी आहे ते पाहूया आपण। आणि मस्त तवा आपल्याला हा रात्रभर यामध्ये भिजत घालायचा आहे। पाणी कमी पडत आहे तर मी आणखीन पाणी यामध्ये घालत आहे। तवा पूर्ण बुडेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे। तर चला आता पाहू शकताय या ठिकाणी पूर्ण तवा बुडेल इतकं मी या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पूर्ण तवा असा हा बुडलेला आहे। आणि ह्याचा ना सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, कोणाकोणाला अशी सवय आहे नक्की सांगा की असं जर काही मातीचं भांडं वगैरे आणलं असेल आणि तर त्याच्यावरती पाणी टाकलं तर अगदी एकदम सुगंध असा दरवळलेला आहे, खूप सुंदर असा। बऱ्याच जणांना नवीन पुस्तकाचा वगैरे सुद्धा वास आवडतो। तर मला याच्या मातीची मेन तर म्हणजे ना खमंगाचा स्मेल येत आहे। तर याच्यावरूनच कळतं भांडं आपलं कसं आहे कसं नाही ते। तर आता मी हे पाणी रात्रभर आता पाण्यामध्ये ठेवणार आहे किंवा 24 तास पाण्यामध्ये ठेवायचं आहे। तर आता चला पाण्याचा जोपर्यंत पहा किती पाणी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे। तर आता मी हे रात्रभर ठेवून देते, नंतर पुढची आपण प्रोसेस पाहूया। तर पहा आता 24 तास मी पाण्यामध्ये तवा ठेवलेला होता। आता आपण काय करूया, तवा काढून घेऊया आणि पूर्ण दिवसभर उन्हात, कडकडीत उन्हात हा तवा आपल्याला वाळून घ्यायचा आहे। तर चला आपण जाऊया टेरेसवरती आणि तवा ठेवून देऊया उन्हामध्ये। तर पहा आता उन्हात तवा वाळवल्यानंतर ना मी तवा खाली घेऊन आले आणि खाण्याचं जे आपलं भाजीचं तेल आहे, जे आपण रेग्युलर यूज करतो तेच तेल आपल्याला तव्याला दोन्ही बाजूनी अगदी लावायचं आहे। दोन्ही साईडने आपण भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, पुन्हा तवा आपण उन्हात ठेवायचा। पूर्ण एक दिवस उन्हात तवा ठेवला की आपला वापरण्यासाठी मातीचं भांडं किंवा तवा रेडी आहे। तर चला मी आता तुम्हाला दाखवते त्याच्यावरती। तर पहा आता मी याच्यावरती केली होती भाकरी लास्ट टाइम, गॅस चालू आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे छानपैकी असं करून याच्यावरती उत्तप्पा। तर पाहता मस्त असं, आणि हे घासायचं कसं कशाने हे पण तुम्हाला सांगते मी। आपलं नारळाची शेंडी असते त्याने घासू शकतो आपण, किंवा चुलीची राख वगैरे असते त्याने सुद्धा आपण हे घासू शकतो। मी घासलेलं आहे हे, पण थोडंसं अजून मी आता एक भाकरी केलेली आहे त्यामुळे तवा तुम्हाला असं दिसत आहे। तर चला मी तुम्हाला छानपैकी आता लाईव्ह मध्ये याच्यावरती डोसा करून दाखवते, उत्तप्पा करून दाखवते। चला तर चला, तवा छान तापलेला आहे। तर चला तवा छान तापलेला आहे, मस्त याला आपण तेल लावूया। मी लास्ट टाइम भाकरी केली होती, खूप सुंदर अशी याची भाकरी सुद्धा झालेली होती। तर याच्यावरती घालूया मस्त बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि टमाटो। जर आवडत असेल थोडंसं लाईटली मसाला टाकला तरी काहीच हरकत नाही। चला चला तर मग उत्तप्पा तर रेडी झाला या खाण्यासाठी। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।